गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सर्ज अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी आपण संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहे। ते आज बघणार आहे प्रश्नपत्रिका क्रमांक 1। त्यामध्ये रोज लेक्चर होणार, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर करा लेक्चरला। आणि तुम्हाला हे क्वेश्चन पत्रिका नक्कीच फायद्याचे ठरते। चला तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर कोण आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक? तर बघा, श्री शिवानंदन, श्री अनामी रॉय, श्रीमती रश्मी शुक्ला, श्री संजीव दयाळ। तर आपला राईट आन्सर काय ना, श्रीमती रश्मी शुक्ला। ऑप्शन 3 आपला राईट आन्सर आहे। नेक्स्ट बघा, 2 नंबरचा क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या कलम अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते। तर कोणत्या कलमाने करता येते? बघा, ऑप्शन 352, 356, 360, 370। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, 360 नुसार देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते। नेक्स्ट बघा, 3 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्यसूचीमध्ये येत नाही? तर कोणता विषय येत नाही राज्यसूचीमध्ये? पोलीस, परराष्ट्र व्यवहार, सार्वजनिक आरोग्य, शेती। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3चं, क्वेश्चन 3चं ऑप्शन 2, परराष्ट्र व्यवहार हा विषय राज्यसूचीमध्ये येत नाही। बघा, इम्पॉर्टंट लेक्चर आहे येणाऱ्या पोलीस भरती एक्झामसाठी। चला, 4 नंबरचा क्वेश्चन आहे, निरुपयोगी असणे म्हणजे त्या अर्थाचा वाक्यप्रचार पर्यायातून निवडा। तर काय होतं? निरुपयोगी असणे म्हणजेच अडक्याची भवानी असणे, अकलेचा खंदक असणे, अब्दा असणे, अडणीवरचा शंख असणे। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, अडणीवरचा शंख असणे म्हणजेच निरुपयोगी असणे, म्हणजेच निरुपयोगी असते, अडणीवरचा शंख असणे। नेक्स्ट बघा, 5 नंबरचा क्वेश्चन, पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते? तर कोणत्या भागात आढळून येते पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील? बघा, किनारपट्टी, नदीखोरे, दख्खन पठार, चंद्रपूर, भंडारा, पूर्व भाग। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, चंद्रपूर, भंडारा, पूर्व भाग या भागात पिवळसर तपकिरी मृदा ही आढळून येते। नेक्स्ट बघा, 6 नंबरचा क्वेश्चन, भीमा व तुंगभद्रा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर कोणत्या नदीच्या उपनद्या आहे भीमा व तुंगभद्रा? गोदावरी, कावेरी, कृष्णा, नर्मदा। तर आपलं राईट आन्सर काय येणार? बघा, आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3, म्हणजे कृष्णाच्या उपनद्या आहे, कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत। लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत। 7 नंबरचा क्वेश्चन बघा, उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून कोणते नवीन नाव देण्यात आले? तर कोणते नवीन नाव देण्यात आले उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण करून? संभाजीनगर, शिवाजीनगर, धाराशिव, शिवतीर्थ। तर आपलं राईट आन्सर काय येणार? धाराशिव। ऑप्शन 3 आपला राईट आन्सर। 8 नंबरचा क्वेश्चन बघा, हॅलोजन कुळातील नसलेले मूलद्रव्य कोणते? नसलेले म्हणताय, तर बघा ऑप्शन सोडियम, क्लोरीन, आयोडीन, हेलियम। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, हेलियम हे हॅलोजन कुलातील नाही आहे, बाकी आहेत। सोडियम, क्लोरीन, आयोडीन हे सर्व आहेत। नेक्स्ट बघा, 9 नंबरचा क्वेश्चन, भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली, त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष? बघा, ऑप्शन डॉक्टर राजा रामन्ना, डॉक्टर होमी सेठना, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर होमी भाभा। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, डॉक्टर होमी सेठना हे तेव्हा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते। लक्षात ठेवा, डॉक्टर होमी सेठना। नेक्स्ट बघा, समृद्धी महामार्ग पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही म्हणताय? तर बघा, अकोला, वर्धा, अमरावती, वाशिम। तर कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर ऑप्शन 1,
अकोला जिल्ह्यातून जात नाही आहे। समृद्धी महामार्ग लक्षात ठेवा, वर्धेतून जाते, अमरावती वाशिम जाते। नेक्स्ट बघा 11 नंबरचा क्वेश्चन, 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य असतात? तर किती शून्य असतात 2 वर? 200 कोटी लिहून बघा। चला 8, 9, 10, 7। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बघा, 2 वर 9 शून्य असतात 200 कोटीला। नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिकारकाने दिला? तर कोणत्या क्रांतिकारकाने दिला महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम? तर बघा ऑप्शन, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, विदा सावरकर, चंद्रशेखर आझाद। तर आपलं राईट आन्सर काय येणार? वासुदेव बळवंत फडके। ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर आहे। ऑप्शन 1, महाराष्ट्रात इंग्रजाविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारकाने दिला। नेक्स्ट बघा 13 नंबरचा क्वेश्चन, कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? तर कोणत्या अवयवास होतो कावीळ हा रोग मानवी शरीरातील? जठर, यकृत, आतडे, मोठे आतडे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? यकृत। बघा कावीळ हा रोग मानवी शरीरातील यकृत या अवयवास होतो। नेक्स्ट बघा 14 नंबरचा क्वेश्चन, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला उत्क्रांतीवादाचा सिद्धांत? चार्ल्स डार्विन, वॅटसन, रॉबर्ट हुक, जेम्स वॅट। तर आपलं राईट आन्सर काय ना? चार्ल्स डार्विन। बघा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडला। नेक्स्ट बघा 15 नंबरचा क्वेश्चन, मानवी शरीरातील कोणत्या पेशींना सक्षम संरक्षक पेशी म्हणतात? तर कोणत्या पेशींना म्हणतात? पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी, तांबड्या रक्तपेशी यापैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, पांढऱ्या रक्तपेशी या रक्तपेशींना मानवी शरीरातील संरक्षक पेशी असे म्हणतात, पांढऱ्या रक्तपेशी। बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट लेक्चर क्वेश्चन सेट असेल तो जेव्हाही अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल। चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 16 नंबरचा, पिकलेला आंबा गोड लागतो, अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा। तर पिकलेला काय अधोरेखित विशेषणाचा प्रकार आहे? नामसाधित, धातुसाधित, अव्ययसाधित यापैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, धातुसाधित विशेषणाचा प्रकार आहे पिकलेला। नेक्स्ट बघा 17 नंबरचा क्वेश्चन, स्पायगार आहे, शैवाल आहे। तर कोणते शैवाल आहे? हरित, शाखायुक्त, मृत यापैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, स्पायगार आहे, हरित शैवाल आहे। नेक्स्ट बघा, पितळ हे संमिश्र कोणत्या धातूचे बनलेले आहे? तर कोणत्या धातूपासून बनलेले आहे पितळ हे संमिश्र? तांबे व जस्त, तांबे व कथिल, तांबे जस्त व कथिल, लोह व तांबे। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 बघा, तांबे व जस्त यापासून पितळ हे संमिश्र तयार झालेले आहे। नेक्स्ट बघा 19 नंबरचा क्वेश्चन, सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे? सायनाइड बघा ऑप्शन, सल्फ्युरिक ॲसिड, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, प्रसिक ॲसिड। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, प्रसिक ॲसिड, प्रुसिक ॲसिड आहे ते। हे सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव आहे। नेक्स्ट बघा 20 नंबरचा, आवळा फळामध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल अथवा ॲसिड कोणते? तर कोणते आवळा फळात आढळणारे नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल? तर ॲसिटिक ॲसिड, सायट्रिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड यापैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, सायट्रिक ॲसिड। नैसर्गिकरित्या आढळते आवळा या फळामध्ये सायट्रिक ॲसिड। नेक्स्ट बघा 21 नंबरचा क्वेश्चन, चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द कोणत्या भाषेतील आहे?
तर कोणत्या भाषेतील आहे? चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे शब्द तेलुगू, गुजराती, तामिळ, कानडी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 तामिळी भाषेतील आहे. तामिळ भाषेतील चिल्ली पिल्ली सार मठ्ठा हे शब्द. नेक्स्ट बघा 22 नंबरचा क्वेश्चन. दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण निवडा. सर्व प्रकाराने छळ होणे म्हणजेच बघा ऑप्शन भरणादारी, तोरणादारी, लाथबुक्की, भाकरसुकी, उंबर फोडून केंबर काढणे, उपडसूळ घे खांद्यावर. तर आपलं राईट आन्सर काय येणार 22 मधून? ऑप्शन 2 लाथबुक्की खायची आणि भाकर पण सुकी. सर्व प्रकाराने छळ होणे म्हणजे दोन्ही बाजूने छळ होणे. नेक्स्ट बघा 23 नंबरचा क्वेश्चन. यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? बघा हे वेगवेगळं आहे. यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहे? तर बघा ऑप्शन गुणादेश, विसर्ग लोप संधी, विसर्ग उकार संधी, यनादेश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 विसर्ग उकार संधीची उदाहरणे आहे यशोधन, तपोबल, मनोरंजन आणि नभोमंडल ही विसर्ग उकार संधीची उदाहरणे आहेत. महत्त्वाचं आहे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक असे आहे. रोज लेक्चर होणार, रोज एक क्वेश्चन पेपर अवेलेबल होणार तुम्हाला या चॅनलवर. त्याच्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि जेव्हाही लेक्चर अवेलेबल होणार तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनही मिळून जाईल. त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. चला नेक्स्ट बघा 24 नंबरचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी तिन्ही लिंगामध्ये आढळणारा शब्द कोणता आहे? तर तिन्ही लिंगामध्ये आढळणारा शब्द कोणता आहे? बाघ, हरिण, वेठ, पोर. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 4 पोर हा शब्द तिन्ही लिंगामध्ये आढळणारा शब्द आहे. जे पुलिंगी, स्त्रीलिंगी या तिन्ही लिंगामध्ये आढळणारा शब्द आहे. पुढीलपैकी वेगळेपण दाखवणारा घटक कोणता आहे? तर कोणताही वेगळेपण दाखवणारा घटक? मॉस्को, पॅरिस, न्यूयॉर्क, दिल्ली. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 न्यूयॉर्क. मॉस्को, पॅरिस, दिल्ली, न्यूयॉर्क हे वेगळा घटक आहे. विसंगत घटक ओळखा. 6, 14, 30, 64, 126. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 64 हा विसंगत घटक आहे. बघा करून बघा कितीचं अंतर येते ते. त्याच्यानुसार 64 हा घटक विसंगत आहे. नेक्स्ट बघा 27 नंबरचा. ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय? तर काय आहे ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण? ताऱ्यांमध्ये वेळोवेळी होणारे विस्फोट, ताऱ्यांच्या प्रकाशाचे वायुमंडळातील अवशोषण, ताऱ्यांची गती, वायुमंडळातील वायूंचा बदलता अपवर्तनांक. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 बघा ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण वायुमंडळातील वायूंचा बदलता अपवर्तनांक आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा 28 नंबरचा क्वेश्चन. खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत पण ते संसदेच्या अविभाज्य भाग आहेत? तर कोण आहेत? पंतप्रधान, राष्ट्रपती, भारताचे महान्यायवादी यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 राष्ट्रपती हे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत पण ते संसदेचा अविभाज्य भाग आहेत. तर कोण आहे? राष्ट्रपती. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा 29 नंबरचा क्वेश्चन. दर्पण हे पत्र 1832 या वर्षी मुंबईत कोणी सुरू केले? तर कोणी सुरू केले 1832 मध्ये मुंबईत दर्पण? लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, बाळशास्त्री जांभेकर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पत्र 1832 या वर्षी मुंबईत सुरू केले. नेक्स्ट बघा 30 नंबरचा क्वेश्चन. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन्स आहेत? तर किती पोलीस स्टेशन आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात? एकूण 17, 16, 27, 20. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 20 आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण पोलीस स्टेशन्स.
नेक्स्ट बघा 31 नंबरचा क्वेश्चन, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर कोणत्या संस्थेची स्थापना केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अनाथ आश्रम शिक्षण संस्था, आर्य समाज, रयत शिक्षण संस्था, विवेकानंद शिक्षण संस्था. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 रयत शिक्षण संस्था ची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. नेक्स्ट बघा 32 नंबरचा क्वेश्चन, कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे होतो? तर कोठे आहे? कराड, पुणे, माऊली, नरसोबाची वाडी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 बघा कृष्णा व पंचगंगा नद्यांचा संगम हा नरसोबाची वाडी येथे आहे. नेक्स्ट बघा 33 नंबरचा क्वेश्चन, फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे? तर कोठे आहे फ्लेमिंगो अभयारण्य? तेरेखोल खाडी, ठाणे खाडी, भरतपूर, कान्हा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 ठाणे खाडी येथे आहे फ्लेमिंगो अभयारण्य. लक्षात ठेवा, येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचं आहे. मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर कोणता आहे? लंकेच्या दहनासाठी असलेली शेपूट, चर्चेला आऊत येणे, लांबत जाणारे काम, पटकन संपणारी गोष्ट. तर बघा मारुतीचे शेपूट म्हणजेच लांबत जाणारे काम. नेक्स्ट बघा, तो मी नो हेच ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार कोण? तर कोण आहे या नाटकाचे नाटककार? प्र के अत्रे, रा ग गडकरी, पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 प्र के अत्रे. तो मी नो हेच ब्रह्मचारी, मोरूची मावशी या नाटकाचे नाटककार प्र के अत्रे आहे. बघा नेक्स्ट 36 नंबरचा क्वेश्चन, दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? दैवाने हात देणे, नशीब फिरणे, वाईट दिवस येणे, दैव प्रतिकूल होणे, दैव अनुकूल होणे. तर आपलं योग्य आन्सर काय? दैव अनुकूल होणे, ऑप्शन 4 राईट आन्सर आहे. दैवाने हात देणे म्हणजेच दैव अनुकूल होणे. नेक्स्ट बघा 37 नंबरचं, कसलीही पारख नसणारा या अर्थासाठी योग्य अलंकारिक शब्द निवडा. तर गाजर पारखी, घाण्याचा बैल, अंगठा छाप, चरपट, पंजरी. कसलीही पारख नसणारा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 गाजर पारखी म्हणजेच कसलीही पारख नसणारा. विसंगत पद ओळखा. दही, दूध, अंजीर, पनीर. दही, दूध आणि पनीर, अंजीर हा विसंगत शब्द आहे. नेक्स्ट बघा 39 नंबरचा क्वेश्चन, राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा हा राधिकाचा कोण? तर कोण होतो? भाचा, मुलगा, भाऊ, पुतण्या. राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण? तर कोण होणार? भाचा. चला नेक्स्ट बघा 40 नंबरचा क्वेश्चन, वेळ, घड्याळ, दिशा. वेळ ही घड्याळ दाखवते, तर दिशा कोण दाखवते? लायसीमीटर, मोनोमीटर, होकायंत्र, हायग्रोमीटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 होकायंत्र हे दिशा दाखवते. नेक्स्ट बघा 41 नंबरचा, महाराष्ट्रातील कोणते शहर हे सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील? जालना, नंदुरबार, खामगाव, भिवंडी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 भिवंडी. भिवंडी हे शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? चले जाव बघा, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर कोणत्या वर्षी सुरू झाली चले जाव चळवळ? 1942, 1920, 1940, 1930. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1942. बघा चले जाव चळवळ 1942ला सुरू झाली. नेक्स्ट बघा जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? तर कोणत्या वर्षी घडली जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना? 1918, 1919, 1920, 1921. तर राईट आन्सर काय येणार? 1919 ऑप्शन 2.
नेक्स्ट बघा 44 नंबरचा क्वेश्चन. एका क्वेश्चन पत्रिकेत आपण 50 क्वेश्चन घेतलेले आहेत आणि रोज लेक्चर अपलोड होणार, त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा, अभ्यास करा. आता ग्राउंड तर संपत झालेलंच आहे, एक्झाम पण लवकरच राहणार. नेक्स्ट बघा, ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजेच काय? उपमेय, उपमान, साधारण धर्म, साम्यवाचक शब्द. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 उपमान. ज्याच्याशी तुलना करायची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजेच उपमान. नेक्स्ट बघा 45 नंबरचा क्वेश्चन. डिमांड ड्राफ्ट या इंग्रजी शब्दास मराठीतील प्रतिशब्द कोणता? तर कोणता आहे? धनाकर्ष, धनादेश, पारसेपत्र, धनहुकूम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 धनाकर्ष. डिमांड ड्राफ्ट ही इंग्रजी शब्दास मराठीतील प्रतिशब्द धनाकर्ष. नेक्स्ट बघा 46 नंबरचा क्वेश्चन. शेतकऱ्यांना बँकेमार्फत अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध केले जाते, तर कशामार्फत? कृषी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती, प्रादेशिक ग्रामीण बँक, अग्रणी बँक. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कृषी पतसंस्था. शेतकऱ्यांना कृषी पतसंस्था बँकेमार्फत अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध केले जाते. नेक्स्ट बघा 47 नंबरचा क्वेश्चन. बनारस हिंदू विश्वविद्यालय कोणत्या शहरात आहे? तर कोणत्या शहरात आहे? बनारस हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी, अलाहाबाद, मथुरा, कानपूर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 वाराणसी या शहरात बनारस हिंदू विश्वविद्यालय आहे. नेक्स्ट बघा 48 नंबरचा क्वेश्चन. गव्हामध्ये कोणते आम्ल असते? तर कोणते आम्ल असते गव्हामध्ये? लॅक्टिक आम्ल, ब्युटॅरिक आम्ल, ग्लुटॅमिक आम्ल, सायट्रिक आम्ल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 ग्लुटॅमिक आम्ल असते गव्हामध्ये, लक्षात ठेवा, ग्लुटॅमिक आम्ल. नेक्स्ट बघा 49 नंबरचा क्वेश्चन. हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी सरकारने केलेली पोलीस कारवाई त्याला काय नाव आहे? बघा ऑप्शन. ऑपरेशन पोलो, ऑपरेशन झिरो मिशन, ऑपरेशन मैत्री, ऑपरेशन राहत. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 ऑपरेशन पोलो. बघा हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यासाठी सरकारने केलेली पोलीस कारवाई म्हणजेच ऑपरेशन पोलो, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. बघा शेवटचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला? तर कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी केला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध? रायगड, प्रतापगड, सिंहगड, विशालगड. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बघा प्रतापगड या किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध हा केला. चला तर लेक्चर इथे संपला. उद्या परत भेटूया सेकंड क्वेश्चन पत्रिकेसोबत. तोपर्यंत अभ्यास करा आणि व्यवस्थित वाचा. रोज होणार लेक्चर आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळून जाईल.